नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी प्रभाग क्रमांक 2 या परिसरामध्ये आहे आणि प्रभाग क्रमांक 2 परिसरामध्ये पाण्याच्या समस्या म्हणजे पाण्याची समस्या भीषण अशी आहे, परंतु OCW प्रशासनाचं संपूर्ण दुर्लक्ष आहे. आपण बघू शकता प्रभाग क्रमांक 2 बाबा दीपसिंग नगर या भागातील जे नागरिक आहेत ते गटारीचं पाणी पितात. आपण हे बघू शकता, हे दृश्य बघू शकता. गटारीचं पाणी पितात. गेल्या अनेक महिन्यापासनं नळाला यांच्या गटारीचं पाणी येत आहे. विशेष सांगायचं म्हणजे OCW ला हे बिल भरतात, हजारोनी बिल भरतात, परंतु नळाला हे गटारीचं पाणी येत आहे. हे बघू शकता कशा प्रकारे या गटारीच्या पाण्यावर हे या बाबा दीपसिंग नगरचे जे नागरिक आहेत हे गटारीचं पाणी पित आहे. त्यांचं आरोग्य धोक्यात आहे, परंतु OCW प्रशासन जे आहे या समस्येकडे गंभीरतेने बघताना दिसत नाही. या प्रभाग क्रमांक 2च्या माजी नगरसेविका नेहा निकोसे मॅडम आणि त्यांचे जे पती म्हणजे समाजसेवक जे राकेश निकोसे, त्यांनी या प्रभाग 2 मध्ये जे पाण्याची समस्या आहे त्या संदर्भात आम्हाला या प्रभागामध्ये नागरिकांशी भेट करून दिली. नागरिकांचं काय म्हणणं आहे आपण ते सुद्धा ऐकूया. परंतु अजून एक मुख्य समस्या सांगेल. इथे जी म्हणजे ड्रेनेज लाईन आहे ते उघड्यावर आहे. बघू शकता ड्रेनेज लाईन उघड्यावर आहे, म्हणजे WCL ला लागून ही ड्रेनेज लाईन ही उघड्यावर आहे आणि साप निघतात. इथे मोठे मोठे विषारी बिनविषारी असे साप निघतात. घरात साप आपण बघू शकता, हा घरातून साप काढलेला आहे आणि हा बघू शकता हा धामण प्रजातीचा साप आहे, बिनविषारी साप आहे, परंतु त्या घरात जे नागरिक राहतात त्यांना माहिती नाही की हा बिनविषारी आहे. परंतु आपण बघू शकता किती लांब, किती फुटाचा हा धामण साप आहे. आता मला सांगा OCW नी दखल घ्यायला हवी की नाही? गटारीची लाईन आणि पाण्याची लाईन ही समांतर गेलेली आहे आणि गटारीचं पाणी ह्या पाण्याच्या लाईनीमध्ये येत आहे, म्हणून नळाला जे आहे ती घाण पाणी येत आहे. आरोग्य धोक्यात आहे. प्रभाग क्रमांक 2 या प्रभागातील नागरिकांचंच आरोग्य धोक्यात आलेलं आहे. काविडी, पुन्हा टायफॉइड अशा प्रकारचे आजार होत आहे, परंतु OCW प्रशासन जागा होत नाही. नेमकं या प्रभागातील माजी नगरसेविका आणि समाजसेवक राकेश निकोसे काय म्हणतात ते ऐकूया आणि या प्रभागातील नागरिकही काय म्हणतात ते आपण ऐकूया. प्रभाग 2 मध्ये गढूळ पाणी येत आहे आणि पाण्याची समस्या आहे. सर्वांना जय भीम. मी नेहा राकेश निकोसे, प्रभाग क्रमांक 2 ची माजी नगरसेविका आहे. प्रभाग 2 मध्ये कल्पना नगर येतो, कबीर नगर येतो, बाबादीप नगर एरिया येतो. तर या एरियामध्ये सर्वात पहिले गढूळ पाण्याची समस्या आहे. आता जेमतेम फेब्रुवारी महिना लागलाच आहे, उन्हाळा जेमतेम लागलाच आहे उन्हाळा, तरीही पाण्याची समस्या एवढी बिकट झालेली आहे. गढूळ पाणी एवढं येतं बाबादीप नगरमध्ये, कबीर नगरमध्ये, काही हिस्सामध्ये आणि सुगत नगरमध्ये. मी तुम्हाला सांगते की सुगत नगरमध्ये 8-10 घराची लाईन होती. त्यांनी वर्ष म्हणजे मला वाटतं 5 वर्ष झाले त्यांनी लाईन काही टाकली नव्हती. ते लोक बिचारे आपले विहिरी, आपल्या प्रायव्हेट बोरवेलनी पाणी घेत होते. आता ती लाईन टाकली गेली, 1 महिना झाला ते लाईन टाकली गेली, पण त्या लाईनीतून एक बूंद भर पण पाणी निघत नाहीये. अशी बिकट व्यवस्था OCW ची या प्रशासन महानगरपालिकेची आहे. दुसरी गोष्ट ही आहे की बाबादीप नगर मध्ये
गढूळ पाणी येते, इतकी गढूळ म्हणजे 1 महिना झाला आम्ही OCW वाल्यांना, OCWच्या अधिकाऱ्यांना सांगत आहोत. एवढे कुंभकर्णी मध्ये झोपलेले आहे हे की यांच्यावर आता कोणी बसलेलं नाहीये की कोणी म्हणायला बसलेलं नाही की हे काम तुम्ही करा म्हणून कुंभकर्णी झोपलेले आहेत. गढूळ पाणी येत्या, लोकांना कावीळ होत्या, पिलिया होत्या, मलेरिया होते, डेंग्यू होत्या, लहान मुलांना, बुजुर्ग माणसांना, सगळ्यांना अशी बिकट अवस्था झाली आहे तिथे. आम्ही सतत सांगू खूप परेशान झालो आहे की साहेब हे करा, OCW तुम्ही करा. सगळे कुंभकर्णी नींदमध्ये झोपलेले आहेत. मी राकेश निकोसे, माझी मिसेस नगरसेविका होती. 2-3 वर्षापासून आम्ही स्थिर झालं. आता एवढी समस्या आली आहे बाबादीप नगरमध्ये 2 महिन्यापासून सतत गड्डीचं पाणी चालू आहे. ना OCW वाले पाहत आहेत, ना चेक करत आहेत. वारंवार पंचभाई साहेबाला निवेदन दिलं, सांगितलं समजून का पहा तिकडे मुलाला रिसल्टिंग लागली, उलट्या होत आहेत, पिलिया होत आहेत. अजून गड्डीचं पाणी भरून ठेवलं तर ते डास मच्छर होत आहेत त्याच्या कारण. परत याचं काही लक्षच नाही अधिकाऱ्याचे. महानगरपालिकाला पण सांगितलं, हरीश राऊतला, कच्चे ते गटर लाईनचे जे चेंबर आहेत ते कोलॅप्स झालेले आहेत, ते रिपेअर झाल्या पाहिजेत. कारण की थेट पाणी जर रुकलं तर ते नळाच्या द्वारा येत आहे, गटरीच्या पाणी नळाला येत आहे. तर त्याला हेच सांगत आहो का बाबा आता तुमची जिम्मेदारी आहे, आमच्याकडे लोक येतात तर तुम्ही त्याचे निवारण करत नाही, आम्ही तुमच्याकडे पाठवतो तर त्याला म्हणतात नंतर करून, हे करून, आता फंड यायचा आहे. तर कधी येईल फंड? कधी लोकांना मरण पावले, काही झाल्या बिमाऱ्या, त्याच्यानंतर हे होणार का? जर 3-4 दिवसाच्या नंतर पर्यंत जर नाही झालं तर आम्ही तीव्र आंदोलन महानगरपालिकावर करणार आहोत. कारण की ते लोक हर महिन्याच्या मीटरचा बिल भरतात तरी पण त्याला पाणी मिळत नाही वापरासाठी. ते शौचालयामधून जातात, लॅट्रिन बाथरूमचा वापर करतात, पाण्याच्या टाकीवर जातात बाल्टी घेऊन, न पाणी आणतात. बेजन बाग मधून पण अगर पाणी मागायचं राहिलं, सकाळी मागितलं तर ते त्याला 3-4 वाजता मिळते, अशी परिस्थिती आहे. ये कौन सा इलाका है? ये हमारा बाबादीप सिंह नगर और कबीर नगर का जॉइंट इलाका है, कांच कंपनी के पास। यहाँ पर इतनी गंदगी है, वो जो गटर की सीवेज लाइन जो है उसमें बाहर का भी पानी आता है प्लस गटर का भी पानी आता है, और कम से कम 4 साल से ओपन लाइन है पूरी। वहां पर सांप निकलते, अभी थोड़ी देर पहले ही सांप निकला है। हम लोगों को इतना रिस्क है यहाँ पर बच्चों को खेलने का और इसका, और यहाँ इतनी गंदगी, कम से 25-30 साल से यहाँ गंदगी जो साफ नहीं हुई है, और हम लोगों को इतना प्रॉब्लम होता है मच्छरों का। और इसका आप देख सकते हैं मेरे हाथ पे पूरे मास्क बन गए इसके, इतने जहरीले मच्छर है पूरे नेचुरली, आप देख लीजिए पूरे हाथों पे मास्क बन गए, इतने गंदे कीड़े मकोड़े मच्छर, हम लोग कितना यहाँ पर ये करेंगे। पानी वो पूरी जो सीवेज लाइन है पहले की गटर लाइन वो फूटी हुई है, और वो फूटी हुई लाइन को उन्होंने और ओपन करके रखा। बाप रे बाप रे, एक मिनट, ये देख सकते हैं, हमने राकेश भैया को फोन किया, हमारे नगर सेवक हमेशा आते हैं, हम लोग उनको कॉल करते हैं। और आप देखिए कितना बड़ा सांप है, धामन है। अब बच्चे यहाँ पर खेलते कुछ करते, कोई हादसा हुआ तो इसके जिम्मेदार कौन रहेगा? आज तक के वो सीवेज लाइन का काम कर नहीं रहे इन लोग, और इतनी गंदगी वहाँ पर है जिसकी हद नहीं, तो इसके जिम्मेदार कौन है? वहाँ फिर से ये आपका निवास स्थान है क्या? आपका निवास स्थान है? कोई व्यवस्था नहीं है। नहीं, मैं ये बोल रहा कि ये आपका निवास स्थान है क्या? हमारा निवास स्थान है, हम लोग यहाँ से 15 साल से यहाँ रह रहे हैं, ये कम से कम 30 साल से यहाँ पर रह रहे हैं। भाई सामने आप दे दो ना। ये सांप निकला आपके यहाँ और पानी भी गंदा आता है? हाँ जी, आर्यन सांप निकला और गंदा पानी आता, मच्छर होते। ये निकल इकडून मागून, ये मच्छर तो इतने देखते हैं। देखो सांपों की समस्या, लोग जुल रहे हैं, वो घर के अंदर सांप था, गया था तो अभी भागा। ये हरदम निकलते क्या यहाँ पे? हाँ, हमेशा हरदम निकलते। हमारे घर में तो एक ही दिन में हमारे घर में 3 सांप निकले थे। एक ही दिन में 3 सांप निकले, और हमने 3 लोगों को बुलाने के बाद में हमने पकड़ के उसको वो सांप वाला लेके गया। ऐसे झाड़ पे चढ़ते, ऐसे रास्ते में दिखते, छोटे छोटे बच्चे। मेरा इतना सा नाती है 3 साल का, फिर भी वो पानी की भी समस्या है क्या? पानी की भी सब, पानी है ही नहीं हमारे यहाँ पे। हम लोगों ने बोरिंग है, इसलिए
एक बोरिंग है, 4 लोग पानी भरते एक बोरिंग से। हम ये पानी ये जो सांप है कुछ नहीं है, ये हरदम निकलता है यहाँ पे। हरदम निकलता है, हमेशा आते हैं यहाँ पे, मतलब कंटिन्यू हफ्ते में 2 या 3 बार इनका कॉल आता ही है कि सांप भैया यहाँ से निकला है, वहाँ से निकला है। बट ये अभी कैसी है कि ये कैसी है, ये WCL का भी उनको बोलो, ये WCL का भी कचरा साफ करने के लिए बोलो, ये इनकी वजह से भी हमको बहुत परेशानी है। WCL का कचरा ये पूरा साफ करने के लिए बोलो, इनके वजह से हम लोगों को बहुत ज्यादा परेशानी है। आप निकोसे साहब ये बताइए, यहाँ पे हर बार ये सांप निकलते हैं क्या? हाँ, यहाँ पर एक खुला एरिया है WCL का और ड्रेन लाइन है वो खुली है, वहाँ पर आते हैं धूप काले में सांप निकलते हैं तो वहाँ पर जाते हैं खुली जगह के, इससे बहुत से सांप है उसके अंदर। शायद ये अभी कहाँ पे निकला है सांप? ये अजमेरा दीदी है हमारे वाले समाज सेवक के दीदी, उनके घर में निकला। कौन सा इलाका है ये? कांच कंपनी बाबादीप नगर बोलते हैं। OCW मुर्दाबाद, महानगर पालिका मुर्दाबाद, OCW अधिकारी मुर्दाबाद। हा काय पाणी इतकं गढूळ या पिण्या योग्य नाही आहे, काय सांगाल? पिण्या योग्य काय याने वापरण्या योग्यच नाही आहे। कोणी पण आम आदमी कोणी पेला तर तो दवाखान्यामध्ये जाणार। अगर आम्ही ना अगर OCW चा आम्ही 1 महिन्याचा बिल भरला नाही तर दुसऱ्या दिवशी काटायला येतात। अगर आम्ही आता 2 महिन्यापासून शिकायत करत आहोत वारंवार NMC च्या पोर्टलवर अधिकाऱ्यावर, तर याच्या भरपाई कोण देणार? काय 7,000 रुपये नळ लावासाठी घेतात, जर यायले 7,000 रुपये लागत आहेत आता दवाखान्यामध्ये, तर याची जिम्मेदारी घेणार आहे का OCW या महानगरपालिका? आम्ही तीव्र आंदोलन करून अजून याची भरपाई बी मागून। जय भीम, मी माझी नगरसेविका नेहा राकेश निकोसे आहे। यांनी तक्रार केली आणि तसे मी OCW अधिकाऱ्यांना, डेलिगेटला, सुपरवायझरला 3 महिन्यापासून सांगतच आहे की तुम्ही जाऊन पहा, बघा, गढूळ पाणी आहे। आज मी इथे आली, हे बघा तुम्हाला दिसत आहे इथे इतकं गढूळ पाणी आहे आणि गढूळ पाणी काय इथे गडराची स्मेल येत आहे। मी आता घेऊन बघितली, इतकी गंदी गडराची स्मेल आहे, हे पिण्यायोग्य काय वापरण्यायोग्य सुद्धा नाही आहे। आणि इथे मुलांना, बुजुर्गला, सगळ्यांना इथे स्किनची प्रॉब्लेम झालेली आहे, स्किनची प्रॉब्लेम आणि पिलिया, पाण्याने पिलिया सुद्धा होते, हे सगळ्यांना माहित आहे। टायफॉइड होते, हे लोक पाण्याचं बिल भरतात। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पाण्याचं बिल सगळेच भरतात इथे, 1200 रुपये पाण्याचा बिल जेव्हा येतो, तर मग या लोकांनी का असं पाणी दिलेलं आहे का? हे या पाण्याचे 1200 रुपये बिल भरते का? आम्ही भरू का आणि आम्ही देऊ का या पाण्याचे 1200 रुपये बिल? तर 2 दिवसाची वेळ आहे, अगर या 2 दिवसात यांनी आम्हाला व्यवस्थित पाणी पिण्या योग्य दिलं नाही तर आम्ही याच्यानंतर OCW च्या चेंबर मध्ये आम्ही आंदोलन करू। बाबादीप नगर इथे 4 महिन्यापासून गंद पाणी येत आहे नळाला, तरी हे जे प्रशासन सर काही काम करत नाही। बोला। गटरीच्या पाण्यासारखी वास येते, सारी गंदी वास येते, साऱ्या संडास उलटी लागत आहेत, साऱ्या दवाखान्यात मुलं मुली सर्वच घरचे जात आहेत, सरकारी कोणी येत नाही। पाण्याचा 1 टँकर येते, एवढ्या वस्तीला पुरणार आहे का? ते गंदा पाणी पिऊन सारे बिमार पडत आहेत। चेरी मेशना पाणी कसं येते? बहुत खराब येत आहे, हे बघा वास येते का? हाँ, वास येते, तब्येत खराब होते, पूरी तब्येत खराब होते, दवाखान्यात जावं पडते। 3 वर्षापासून चालू आहे, तरी पण आम्ही बिल भरून 800 रुपये येऊन कोणी पाच नाही आमच्याकडे आले तर आम्हाला म्हणतात पैसे तुमचे पैसे भरून आम्ही काय करणार आहोत? एक टँकर पाणी नाही म्हणतात, मला प्यायला बरोबर कुठून पाणी प्या म्हणतात, त्यांना पाणी प्या म्हणतात, पाणी प्यायचे लोक अधिकार लोक। हे जे बाबादीप नगर मध्ये पाण्याची समस्या आहे, नुसतं एकाच रांगेत नाही तर 4-5 रांगेमध्ये ही समस्या आहे ना। आज 3 महिन्यापासून जवळपास सगळे लोक त्रासलेले आहे, त्यामुळे ह्या वस्तीमध्ये लहान बाळापासून तर मोठ्या माणसापर्यंत बीमार होत आहे आणि हॉस्पिटलला जात आहे। सुनील साहनी, बाबादीप सिंह नगर का रहवासी हूँ। बाबादीप सिंह नगर की 3 से 4 लाइनों के अंदर बहुत ही दूषित पानी OCW द्वारा प्रभावित किया जा रहा है। इस पानी के चक्कर में कई छोटे बच्चे बीमार हो रहे हैं, नहाने के बाद इस पानी से हाथों में खुजली हो रही है,
उल्टियाँ 10 लग रही है और उसके पश्चात एक टैंकर आता है तो इतने सारे लोगों में वो टैंकर पूर्ण नहीं पा रहा है, एक गुंडी से गुजारा हो नहीं रहा। और OCWE के जो अधिकारी यहाँ आए थे उनसे बात करने पर उन्होंने कहा है कि आप लोग कैन का पानी ले सकते हो, आपके पास पैसा है या आप पानी उबाल के पीजिए, ऐसा इस तरीके का। यहाँ सारे लोग हिसाब से पूरा OCW का बिल वगैरह भी सब भरते चले आ रहे। हमारी मांगों को अगर जल्दी से जल्दी पूरा नहीं किया गया तो ये सब लोगों को ले जा करके OCW कार्यालय के सामने हल्लाबोल आंदोलन किया जाएगा। अधिकारी येतात आमच्या लाईनीमध्ये पाणी बघायला, ते म्हणतात हे काळं पाणी जाऊ द्या, त्याच्यानंतर पाणी प्यायचं भरून उकडून प्या। तर त्यांची इच्छा होईल का अधिकाऱ्याची ते गटरचं पाणी प्यायची? में 4-5 बस्ती है, 4-5 लाइनें, पूरा बाबा दीप सिंह नगर, वहाँ पर यानी 5 से 6 हजार के लोग हैं। उस लोगों में एक ही टैंकर आता है हमारे इधर में, तो इतने लोगों को पानी कहाँ से मिलेगा? जो भी पानी हम लोगों को मिल रहा है पूरा दस्त यानी लूज मोशन हो रहा है, बच्चे स्कूल नहीं जा रहे, सबको यानी डिहाइड्रेशन हो रहा है। मी सुशील रक्षणकर कबीरनगरला राहतो। मागच्या वर्षी पण हाच प्रॉब्लेम होता का नळाला पाणी बिलकुल घाण पाणी होतं। याही वर्षी तोच प्रॉब्लेम आहे। मागच्या वर्षी 5 महिन्याचं पाणी आलं नाही तरी यांनी बिल घेतलं। माझ्याकडे प्रूफ आहे, मी त्या आयुक्ताला जाऊन भेटलो, 5 महिन्याचं बिल फुकट घेतलं। त्या मुला बाळांना जर काही झालं किंवा त्यांची तब्येत खराब झाली किंवा ते मरण पावले, हे जिम्मेदार असतील का त्यांचे? हे नाही, हे जिम्मेदारी नाही घेऊ शकत ना। हे आम्हाला म्हणतात की तुम्ही पाणी विकत घ्या। मी महेंद्र मेश्राम आहे, मी बाबा दीप सिंग नगर इथे राहतो आणि मागील काही महिन्यापासून म्हणजे 2 ते 3 महिन्यापासून इथे खूप गढूळ पाणी येते। म्हणजे इतकं की आम्ही चुकीनं तोंडातही घेतलं तरी आम्हाला उलट्या आल्यासारख्या वाटतात। अशा प्रकारचे लहान मुलांचं इथे आरोग्य धोक्यात आलेलं आहे। नगर एरियामध्ये साप निघाला आहे, मग ते ड्रेन लाईन खुललेली आहे, ह्याच्यामध्ये निघालेला आहे। म्हणजे पाण्यात राहते ते ड्रेन लाईन आता दाखवलेली आहे, त्या पाण्यामधूनच निघालेला आहे। ते त्याला रिपेअर पण नाही केलं। तुम्ही बघितलं आता 3 वर्षापासून तिथे मुलं बी पडू शकतात। ते कबीरनगर नाही का सुशील भाऊ, ते WCL लागून पुऱ्या ह्या एरियात जर असे गेले। काय मागणी आहे तुमची? आमची ही मागणी आहे, अगर त्याने हे अगर पाण्याच्या 3-4 दिवसात अगर पाणी बरोबर दिलं नाही तर हा साप त्याच्या अंगावर सोडणार। सचिन चोखांद्रे, बाबादीप नगर मध्ये 2 दिवसापासून टँकर आली नव्हती आणि त्या दिवशी टँकर आली तर मी थोडा मतलब जल्दी मनी आलो ना, थोडा मतलब पडलो मी, म्हणजे पाण्याच्या त्यानं पिसलले ना, हो भरता भरता म्हणजे पडलं, पडला तो टाके लागले। प्रशासन पाणी भरता भरता काय झालं, तिथे धक्काबुक्की झाली आणि धक्काबुक्कीमध्ये त्यांचा पाय पिसरला, हे पडले आणि पडल्यामुळे डोक्याला मार लागला। आता याचा जबाबदार कोण राहील? याचा जबाबदार प्रशासन राहील। डॉक्टर सोनपिंपळे, कुठे राहतो? बाबादीप नगरला। काय सांगाल, काय समस्या? या वस्तीमध्ये नळाचं जे पाणी आहे इतकं दुर्गंधित पाणी येत आहे, यामुळे पिलियाचे आजार, डिसेंट्रीचे आजार, टायफॉइडचे आजार हे होत आहेत। या वस्तीमध्ये अनडायजेशनचं, जॉइंटिस हे प्रकार सुद्धा आता निदर्शनात आले आहेत। पाण्यात असे स्मेल येतो, गढूळ तर आहेच आहे पण इतका गढूळ घाण स्मेल येतो की ज्यामुळे ते पाणी पिण्यास योग्य नाही आणि त्यामुळं इथलं पाणी लवकरात लवकर चांगल्या प्रकारे आलं पाहिजे, यासाठी नियंत्रण करून ह्या पाण्याला शुद्धीकरण करून पाठवायला पाहिजे। विशेष सांगायचं म्हणजे जे तुम्हाला हे दृश्य तुम्ही जे बघत आहात, म्हणजे WCL जवळ जे आहे प्रभाग 2 अंतर्गत या भागामध्ये शनिवार बाजार भरतो आणि दर शनिवारी इथे म्हणजे एक मोठं मार्केट असते, भाजी मार्केट। इथे नागरिक येतात आणि हे उघड्यावर ही जी ड्रेनेज लाईन आहे, या उघड्यावर ड्रेनेज लाईन मुळे धोका होण्याची दाट शक्यता आहे। प्रशासनाने दखल घ्यायला पाहिजे आणि या उघड्या ड्रेनेज लाईनला बुजवायला पाहिजे। विशेष सांगायचं म्हणजे गटारीचे जे झाकण त्या गटारीवर असायला हवं, ते गटारीवर झाकण सुद्धा नसते। एकूणच उघड्यावर गटारी आहेत, म्हणजे तिथे कधीही धोका होऊ शकतो। हे संपूर्ण दृश्य आम्ही IBM TV 9च्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे। आमचा व्हिडिओ महानगरपालिकेच्या OCW विभागाने जर बघितला असेल तर ताबडतोब याची दखल घ्यावी, अन्यथा प्रभाग 2
बाबा दीप नगरचे जे नागरिक आहेत ते तीव्र आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहेत. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.